नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, आज एक अशी स्टोरी आहे जी स्टोरी ऐकल्याच्या नंतर असं आपल्यालासुद्धा वाटू शकते की यार अशी घटना ना आपल्यासोबतसुद्धा होऊ शकते. कारण की या स्टोरीमध्ये असं काही झालेलं आहे जे आपल्या डोक्यामधून जाणं लवकर शक्यच नाही आहे. कारण की एकदा का आपण ऐकलं आणि एकदा का आपण जसं ऐकतो आहे तसे इमॅजिनेशन केलं ना, तर ते जे व्हिज्युअल आहेत ना आपल्या मेंदूने तयार केलेले, ते नेहमी 8 तास करेक्टली आपल्या डोक्यामध्ये निर्माण होत राहतील आणि ते चालत राहतील. आणि या स्टोरीमध्ये एवढा जास्त ट्विस्ट आहे आणि एवढं जास्त थ्रिलर आहे ना की तुम्ही स्वप्नातसुद्धा विचार करू शकत नाहीत की असंही कधी होऊ शकतं का. बघा, एक मुलगी असते जिचं नाव कन्या असं असतं आणि तिचे जे आईवडील असतात ते जॉब करतात. आता दोघंही जण जॉब करतात, ते आई पण करते आणि तिचे वडीलसुद्धा करतात. आता ते ज्यांचं घर असतं ना ते थोडं मोठं घर असतं, तर चांगलं पैसेवाले असतात ते, तसं काही विषय नसतो. आणि जी कन्या असते तीसुद्धा चांगली मॉडर्न असते आणि ती काही लहान वगैरे नसते. ती कॉलेजमध्ये जाणारी एक मुलगी असते आणि परफेक्ट मुलगी असते. तिचा एक प्रियकरसुद्धा असतो जो की तिच्यासोबत आत्ता रिलेशनमध्ये असतो. आता ही गोष्ट ना तिच्या आईवडिलांना माहिती नसते. पण आता जी कन्या आहे ना तिची डेली रुटीन काय असते माहिती आहे का? सकाळी उठायचं, कॉलेजला जायचं, कॉलेज शिकायचं, थोडाफार वेळ प्रियकराला द्यायचा, तिथून यायचं घरी आणि मस्त आराम करायचा. घरातलं कुठलंही काम ही करत नव्हती, फक्त खाणं पिणं, ऐश करणं, इंस्टाग्रामवर व्हिडिओ वगैरे बनवणं, सोशल मीडियाच्या सानिध्यात राहणं, मोबाईलच्या सानिध्यात राहणं, गेम्स खेळणं. म्हणजे हिला सगळे नाद होते. एक नाद सोडून जे मध्ये चांगला नाद असतो ना देवाधर्माचा, तो एक नाद सोडला ना हिला सगळे नाद होते. तशा प्रकारची ही मुलगी होती. पण असंही नाही की ही मुलगी खूप वाईट होती असं होती, नाही. मुलगी चांगली होती, चांगल्या विचारांची होती. पण ही कशी होती ना की हिला आपलंसं असं मोकळं जगायचं असं तिला वाटत होतं, स्वतंत्र जगावं असं वाटत होतं तिला. तर अशा प्रकारची ही मुलगी होती. हिचं नाव कन्या होतं. दिसायला अगदी सुंदर वगैरे होती, चांगलं एकदम टकाटकपैकी फिगर वगैरे हिचं होतं. तर बरेच दिवस होतात. हिचे जे आईवडील असतात तर ते ना एक घर विकत घेतात आणि घर विकत घेतल्याच्या नंतर ते तिथं शिफ्ट होतात. आता घर विकत घेतल्याच्या नंतर ते काय करतात तर त्या घराची पूजा वगैरे करतात, सगळं काय सुरळीत होतं. पण त्यांना एक माणूस असं म्हणतो की बाबा, ज्या जागेवर तुम्ही घर विकत घेतायत त्या जागेवर एका महिलेने आत्महत्या केली होती. तर हे म्हणले की बाबा एका महिलेने आत्महत्या केली आहे ना, आणि ते पण तिथं एक झाड होतं, त्या झाडाला तिनं गळफास लावून आत्महत्या केली होती. आणि ती आत्महत्या केली का होती? कारण की तिचे जे प्रियकर आहे तिच्या प्रियकरासोबत मिळून दुसरे दोघं तिघा जणांनी तिच्यावर चुकीचं काम केलं आणि तिला तिथं मारून तिला गळफास लावला आणि त्या झाडाला तिथं लटकवून टाकलं. तर त्या जागेवर अशी घटना झालेली होती. आणि त्याच्या बऱ्याच वर्षाच्या नंतर तिथं एकजण फॅमिली राहत होती, म्हणजे नॉर्मली घर बांधून. ती फॅमिली तिथून निघून गेली आणि त्यांनी यांना घर विकलं होतं. तर हे म्हणलं की तसलं काय प्रॉब्लेम नाही आहे, असलं तर असू द्या, काय विषय नाही आहे, आपण पूजा करूयात, पुजाऱ्यांना विचारूयात. आणि यांनी तसंच केलं, सगळ्यांना विचारलं, विचारपूस केली ती जागा कशी आहे, काय शापित आहे का, वेगळी आहे का, चांगली आहे का, सगळं काही विचारलं. पण ती जागा एकदम पहिले निर्मळ निघली आणि चांगली निघली. आता यांच्या जी कन्या आहे तिच्या आईवडिलांचं म्हणणं असं होतं की बाबा एवढं काय आपण त्या जागेमध्ये बघायचं की असं आहे का तसं आहे. कारण इतके अपार्टमेंट बनतात आणि एवढे सगळे अपार्टमेंट असतात. काही अपार्टमेंट तर डायरेक्टली स्मशानभूमीवर बनतात आणि काही तर बाबा काही अपार्टमेंटमध्ये तर जीवसुद्धा लोक देतात, तरीसुद्धा त्या प्लॉटमध्ये लोक राहतात. त्यांना काही होतं नाही आहे. तर एक फाशी घेतल्याने काय प्रॉब्लेम येणार आहे आपल्याला, आहे ना. आणि तसंही आपण बिजाऱ्यांना विचारलेले आहे, चांगल्या पद्धतीची पूजा केलेली आहे, देव वगैरे मांडलेले आहेत, काय प्रॉब्लेम झालेली नाही. पूर्ण घर व्यवस्थितपणे बांधण्यात आलं आहे आणि सगळं डेकोरेशन वगैरे ओकेमध्ये झाली आहे. आणि सगळं होईपर्यंत आणि जे घराचं जे काम होतं ना ते सगळं जे होतं ना ते कमीत कमी 8 ते 10 महिने काम चाललं होतं त्या पूर्ण घराचं. आणि त्या 10 महिन्यामध्ये कुणाला काहीही 1 रुपयाची प्रॉब्लेम आली नाही अडचण आली तर नंतर काय अडचण येणार आहे. त्यामुळे यांनी काय केलं, ती गोष्ट डोक्यामधून पूर्णपणे काढून टाकली. पण ती एक गोष्ट जी होती ना ती समोर चालून यांना फार विचित्र पद्धतीने परेशान करणार होती. आता बघा, जी कन्या होती ना तिला एक प्रॉब्लेम होती आणि ही जे प्रॉब्लेम आहे ना मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटला सांगेल. आणि त्याच प्रॉब्लेम्समुळं हिच्यासोबत जे काय होतं ना ते फार विचित्र होतं. आता ज्या मुलीचा तिथं जीव गेलेला होता त्या मुलीचे जे आईवडील असतात ना ते यांच्या एक गल्ली सोडून दुसऱ्या गल्लीमध्ये राहायचे. त्यांचं प्रॉपर घर तिथं होतं. तर ही एवढी गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. त्यांचे आईवडील, जी मुलगी मेलेली आहे तिच्या आईवडील एक गल्ली सोडून राहायचे आणि जी कन्या आहे तिला एक प्रॉब्लेम होती आणि ते मी व्हिडिओ झाल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे शेवटला सांगून देईल.
तर सगळेजण निवांत फर्स्ट क्लासपैकी त्या घरामध्ये शिफ्ट होतात. कन्यासुद्धा त्या घरामध्ये शिफ्ट होते आणि कन्याला ते घरनं फार जास्त प्रमाणामध्ये आवडतं. ती सोशल मीडियावर इकडं तिकडं सगळीकडे त्या घराचं लोकेशन वगैरे म्हणजे घर वगैरे जे काय ते सगळं काही टाकते. कारण की ते सोशल मीडियाची खूप ॲक्टिव्ह असते ना. तिची जी आई असते ती पण शिकलेली असते, तिला पण जॉब असतो, वडील असतात त्याला पण जॉब असतो. त्या कारणामुळं ते दोघंही जण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात आणि त्यांच्यापासून काही लपलेलं नसतं. जी कन्या असते ती तिच्या प्रियकरसुद्धा तिच्या आईवडिलांना सांगते की बाबा माझा एक असा प्रियकर आहे आणि माझी इच्छा आहे की त्याच्यासोबत लग्न करायचं. आता जो तिचा प्रियकर होता तो सुद्धा खूप चांगला होता, चांगल्या स्वभावाचा होता, चांगल्या विचाराचा होता. त्या कारणामुळे हिच्या आईवडिलांनाही काय प्रॉब्लेम नव्हती आणि त्याने सुद्धा त्याच्या घरी सांगितलेलं होतं की मी या मुलीसोबत लग्न करणार आहे, आम्ही सेटल झाल्याच्या नंतर. आणि ती त्याच्याही घरच्यांना काही अडचण नव्हती आणि पैशामध्ये म्हणलं ना दोघेही इक्वल होते. त्या कारणामुळं त्यांच्यामध्ये कुठलाही असं म्हणजे गैरसमज वगैरे काहीच नव्हता. आणि राहिली जातीपातीचा प्रश्न, ती जातीपातीला मानत नव्हती त्यांचे आईवडील, कारण की मुलाचेही आईवडील सुशिक्षित होते आणि हिचेही आईवडील सुशिक्षित होते. आता या घरामध्ये शिफ्ट झाल्याच्या नंतर जी कन्या आहे ती तिच्या प्रियकराला म्हणते, बोलवते, तिच्या फॅमिलीला बोलवते, सगळेजण येतात, पूजा वगैरे करतात, चांगल्या पद्धतीने त्या घरामध्ये शिफ्ट होतात. कन्या त्या घराचे फोटो व्हिडिओज वगैरे टाकून सोशल मीडियावर टाकते आणि चांगल्या पद्धतीने त्या घरामध्ये ते सगळेजण राहतात. आता प्रॉब्लेम काय होती माहिती आहे का, एक दिवस जी कन्या आहे ती बाहेर तिच्या प्रियकरासोबत काय करते, हॉटेलवर जेवण्यासाठी जाते आणि तिथं ना एक नॉनव्हेजचा जो आयटम असतो ना तो ती खाते तिच्या प्रियकरासोबत. आणि तो आयटम हिला एवढा चांगला लागला की हिला माहीत होतं की घरामध्ये नॉनव्हेज आणायचं नाही, तरीसुद्धा हिने ते नॉनव्हेज पॅक केलं आणि तिच्या वडिलांसाठी हिनं घरामध्ये ते नॉनव्हेज आणलं. आणि जेव्हा हिनं ते नॉनव्हेज घरामध्ये आणलं त्याच वेळेसपासून त्या घरामध्ये प्रॉब्लेम्स होणं चालू झाले. आता हिच्या वडिलाला नॉनव्हेज आवडत होतं पण आईला अजिबात आवडत नव्हतं. त्या कारणामुळं आईने स्ट्रिक्टली सांगितलं होतं की घरामध्ये नॉनव्हेज आणायचं नाही आहे. आणि तिचे जे वडील होते ते हिला नेहमी बाहेर गेले की नॉनव्हेज खाऊ घालायचे. आणि यावेळी जेव्हा ही हिच्या प्रियकरासोबत एका हॉटेलमध्ये गेली त्यावेळेस त्याला तो जो आयटम आहे नॉनव्हेजचा तो फार जास्त आवडला होता. आणि एवढाच जास्त आवडला होता की ही खूप भयानक पद्धतीनं आवडला होता की हिनं डायरेक्ट एक प्लेट ते पॅक करायला लावला. आता तो आयटम कोणता आहे काय मला माहिती नाही आहे, पण असा तो आयटम होता. घरी आणल्याच्यानंतर हिनं आईला सांगितलं नाही, हिनं लपून ते पीस ठेवले. आणि बाबा जेव्हा येतात त्यावेळेस बाबालाही त्यांना रूममध्ये घेऊन गेले आणि त्यांना ते जे काय नॉनव्हेज आणलेलं आहे ते त्यांना चारलं आणि तिच्या बापाने ते खाल्लंसुद्धा. मग त्या रात्री मस्त फर्स्ट क्लासपैकी तिघंजणं आपापल्या रूममध्ये जाऊन झोपी गेले. तिचे आईवडील एका रूममध्ये आणि ही एका रूममध्ये जाऊन आरामशीर झोपी गेले. आता रात्रीला ही हिच्या बॉयफ्रेंडला कॉल करून बोलत होती आणि व्हिडिओ कॉल चालू होता. आता प्रत्येक रात्री बोलायची आणि प्रत्येक रात्री काय व्हायचं माहिती आहे का, हिचा बॉयफ्रेंड रोमॅन्टिक व्हायचा आणि ही तेवढी रोमॅन्टिक व्हायची नाही, पण हिचा बॉयफ्रेंड रोमॅन्टिक व्हायचा. तर आज काय झालं अचानक काय माहीत, ही अचानक पद्धतीनं रोमॅन्टिक व्हायला लागली. आणि अशी रोमॅन्टिक व्हायला लागली की व्हिडिओ कॉलवर ही हिचे कपडे काढायला लागले, स्वतःचं जे शरीर आहे त्या शरीरावरून हात फिरवायला लागली. आणि बघता हिने व्हिडिओ कॉलवर अंगावरचे पूर्ण कपडे काढे, दरवाजा पूर्ण बंद केला आणि आपल्या हातानंच असं काय करायला लागली की जी तिचा समोरचा जे प्रियकर आहे त्याची जी काही इच्छा होती ती पूर्णपणे सगळी इच्छा पूर्ण झाली. तो एकदम पद्धतीनं तो खुश झाला, इतक्या भयानक पद्धतीनं खुश झाला की तो म्हणत होता की यार मला देवच कोणता पावला आणि हे नेमकं झालंच काय. आता जे कन्या होती ती जे करत होती ना ते तिलाही माहिती नव्हतं. तिच्या तोंडावरचे जे हावभाव वगैरे होते ते फार विचित्र पद्धतीने होते. तिचा जो प्रियकर आहे तो काय करतो, स्क्रीन रेकॉर्डिंग करतो आणि आपल्या मोबाईलमध्ये ठेवतो की कारण की तो म्हणतो की ही रेकॉर्डिंगला मी उद्या दाखवतो आणि नंतर तिच्यासमोरच मी उडवतो. तर ती रात्र जाते, रात्र गेल्याच्या नंतर दिवस उजाडतो. उजाडल्याच्या नंतर कन्या उडते, आपले कपडे वगैरे घालते आणि आंघोळ वगैरे करते, जेवण वगैरे करते, आईवडिलांना बोलते. कॉलेजचा टाईम होईपर्यंत जे काय आवरायचं असतं ना ते सगळं काय आवरते आणि कॉलेजला निघून जाते. कॉलेज झाल्याच्या नंतर तिचा प्रियकर तिच्याजवळ येतो आणि तिला म्हणतो की काल रात्री जे आपण केलं ना ते फार मजेशीर होतं, मला ना फार जास्त आवडलं ते. कन्या विचारात पडली, काय बोलला तू म्हणला की काल रात्री जे आपण केलं ते फार मजेशीर होतं, फार खतरनाक होतं. कन्या म्हणली की काय केलं आपण. आता ती असं म्हणल्याच्या नंतर हा पूर्णपणे शॉक झाला आणि याला वाटलं की यार कन्या काय मस्करी करते, काय केलं आपण म्हणते, एवढं सगळं केलं, इतक्या दिवसापासून मी मागं लागलो होतो तेव्हा नाही केलं आणि काल संध्याकाळी केलं. कन्या म्हणते काय केलं मला सांग तर खरं. तो म्हणतो मी सांगत नाही, तुला दाखवतो. मग हे दोघंजण एका जागेवर जातात जिथं हे बसत होते. तिथं तो आपला मोबाईल काढतो आणि मोबाईलमध्ये जे पण व्हिडिओ आहे ना तो कंटिन्यू करतो आणि लावतो. कन्याला घाम यायला चालू होतो की हे काय होतं, कारण की
ती ज्या प्रकारे करत होती ना, ते फार विचित्र पद्धतीने होतं. आपल्या हातानेच आपल्यासोबत, आपल्या शरीरासोबत ती खेळत होती आणि पूर्णपणे ओपनली त्या व्हिडिओमध्ये ती दिसत होती आणि ती अशा पद्धतीने त्या व्हिडिओमध्ये पाहत होती, असं वाटत होतं की ती आत्ता त्या व्हिडिओमध्ये येणार आणि याला खाणार. आता ही तिच्या हावभाव वगैरे पाहत होती. ही म्हणलं की नाही, मला तर काही माहिती नाही आहे, माझ्या तर काही लक्षात नाही आहे, असं कसं झालं म्हणून. आता जो तिचा प्रियकर आहे त्याचं नाव प्रतीक असं होतं. तर म्हणतो की कन्या, तू माझी मस्करी घेतेस का? तुला कसं माहीत नाही यार, तू एवढं सगळं केलं आणि तुला माहिती नाही आहे? खरंच आई शपथ. आणि ते इतकं भयानक पद्धतीनं होतं ना, की कन्या स्वप्नातसुद्धा विचार नव्हता केला की ती प्रियकरासोबत असून लग्न झाल्याच्या नंतर तिच्या नवऱ्यासोबत सुद्धा ती बेडरूममध्ये तसं नाही करणार, तसं तिनं त्या व्हिडिओ कॉलमध्ये केलं होतं तिच्या प्रियकरासमोर. ती पूर्णपणे कन्फ्यूज झाली की ती 100% म्हणाली नाही मी नव्हतीच. मग तेव्हा म्हणली की अरे यार, तरी म्हणलं मी मी सकाळी पूर्णपणे निर्वस्त्र का होते. कन्या जेव्हा सकाळी उठली होती तेव्हा तिनं कपडे घालत होती आणि त्यावेळेस विचार करते की माझे कपडे निघले कसे, मी काढले का कपडे. त्याच्या डोक्यामध्ये निघत, म्हणजे तिच्या डोक्यामध्ये विचारच नव्हता. तिला कळत तरी होतं की मी कपडे काढलेत म्हणून. तिला एवढं पक्क माहिती होतं की माझे कपडे दुसऱ्याने कोणं काढले नाही आहेत, तिनंच काढले. पण तिला हे कळत नव्हतं की मी नेमके कपडे काढले का होते. आणि तिला इतकंच माहिती होतं की जेव्हा याला कॉल केला होता आणि त्यावेळेस फक्त याला हॅलो म्हणली होती. कन्या त्याला म्हणते की बघ, मी जे पण रात्री केलं आहे ना, ते मला काहीच आठवत नाही आहे. जे तू दाखवतोय ना, हे तर मी काही केलंच नाही आहे. आता तो म्हणतो की गप्पस यार, तू केलं आहे ना, सगळं केलं, हे लाईव्ह प्रूफ आहे, बघ ना, स्क्रीन रेकॉर्डिंग आहे. आता ती स्क्रीन रेकॉर्डिंग जे आहे ती कन्या उडवते त्याच्या मोबाईलमधून, तो प्रत्येकही उडवतो, सगळं काही क्लिअर करतो आणि आपापल्या घराकडे जातात. आता तिच्या डोक्यामध्ये तीच गोष्ट घुमत राहते, काल रात्रीची जे झालं आहे ती गोष्ट, कारण की ती गोष्ट हिनं केलीच नव्हती. घरी येते, घरी आल्याच्यानंतर बघते तर हिचे वडीलसुद्धा घरी असतात आणि आईसुद्धा घरी असते. तर नॉर्मली दोघंजणं हिच्या टायमावर घरी नसतात. त्याच्यानंतर अर्ध्या 1 घंट्याच्या नंतर तिची आई येते आणि 1-2 घंट्याच्या नंतर त्याचे वडील घरी येतात, कारण की त्यांना तशा प्रकारची सुट्टी भेटत असते. तर पण यावेळेस दोघेही जण घरी होते आणि दोघंजणं काय करत असतात की आवराआवरी करतात, कपडे वगैरे म्हणजे नवे घालणं, सामान वगैरे घेणं. तर कन्या विचारते की आपण कोणीकडे जातो आहे का. आता हे दोघंजण म्हणतात की नाही, आपण नाही, आम्ही जातो आहे. एका मित्राची वेडिंग आहे, एका मित्राचं लग्न आहे, त्याच्या लग्नाला जायचं आहे आणि लगेच तिथून आम्ही 1 ते 1.5 घंट्यामध्ये परत घराकडं परत येणार आहे. तर टेन्शन घ्यायचं काम नाही आहे, आम्ही बिनधास्तपणे येणार आहे. कन्या म्हणते की असं जर भीती वाटत असेल तर मी माझ्या प्रियकराला घरी बोलवते, जर तुम्हाला जास्त उशीर लागत असेल तर. येतो म्हणा, अरे नाही नाही, आम्ही निवांतपणे येतो, नाही ते एखाद्या मैत्रिणीला बोलवतो म्हणते. हे म्हणतात की नाही, आम्ही 1 ते 1.5 घंट्यामध्ये परत घराकडे येणार आहोत, आम्हाला काही जास्त उशीर होणार नाही आहे, काही नाही, तू टेन्शन घेऊ नको. आणि यांना 1 ते 1.5 घंट्यामध्येच परत यायचं होतं. तर हे दोघंजणं आवराआवरी करतात, गाडीमध्ये बसतात आणि जिथं कार्यक्रम आहे ना तिकडे ते निघून जातात घरी. आता ठरल्याप्रमाणे कन्या एकलीच घरी होती आणि तिचे जे आईवडील असतात ते एका कार्यक्रमामध्ये फसलेले असतात. आता कार्यक्रम झाल्याच्या नंतर ते तिकडून निघण्याचा प्रयत्न करतात, गाडीमध्ये बसतात. आता त्यांना निघायचं होतं 1 ते 1.5 घंट्यामध्ये, पण त्यांना निघता निघता झाले 3 घंटे. आता तिथं फक्त 15 ते 20 मिनिटाचं काम होतं त्यांचं, तर त्यांनी मोकळा काय टाईम धरला होता 1.5 घंटा, कारण की ती जे वेडिंग होती ती काही खास अशी ओळखीच्याची नव्हती की बाबा चला तिथं जाऊन थोडंसं थांबावंच लागेल, कारण की तिथं त्यांनी विचार केला होता सरळ जायचं, भेटायचं आणि 0 मिनिटामध्ये तिथून कटायचं. तर यांनी जसा विचार केला होता तर ते सगळा फेल झाला आणि 3 मिनिटाचा यांना टाईम लागला. 3 मिनटं म्हणतो मी, 3 घंट्याचा यांना टाईम लागला. आणि 3 घंट्याच्या नंतर जेव्हा हे आपल्या गाडीमध्ये बसले कन्याचे आईवडील घराकडे निघण्यासाठी आणि अर्ध्या रस्त्यात आले की यांची गाडी खराब झाली. आता तिथं आसपास कोणी नव्हतंही आणि आजूबाजूला कोणतं खेडंही नव्हतं आणि कोणी लिफ्टही देत नव्हतं. तर ते तिकडं परेशान होते आणि ते तिकडे अडकले होते. आता कन्या इकडं घरी एकलीच होती, रात्र झालेली होती, तिच्या आईने स्वयंपाक वगैरे बनवलेला होता, कन्याने जेवण वगैरे केलं आणि निवांत बसली थोडीफार टी व्ही वगैरे बघत. तर रात्रीचे 9 वाजतात तरी तिच्या आईवडील येत नाहीत. मग आता जी कन्या आहे ती थोडी कन्फ्युजन होते की यार इतका टाईम कसा लागतोय. मग कन्या काय करते, मोबाईल काढते आणि आपल्या आईला आणि वडिलांना फोन करते. तिची आई फोन उचलते आणि म्हणते की बाळा, गाडी थोडीशी खराब झाली आहे, थोडा अजून 1-1.5 घंटा लागेल, तर तू थोडंसं हे करून घे, दरवाजे वगैरे बंद कर आणि निवांत घरामध्ये तू तुझी झोपी जा, काय प्रॉब्लेम नाही, काही भीती नाही आहे. कन्या म्हटलं की ठीक आहे, तसं काही मला सांगायचं काम नाही आहे, काही भीती वगैरे नाही आहे आपल्याकडं. तर कन्या काय करते, 9 वाजता घराचे पूर्ण दरवाजे बंद करते आणि टी व्ही बघता बघता ती सोफ्यावर बसते. बघता बघता 10-10:30 वाजतात. कन्या अजूनही विचार करते की 1 घंटा झाला आहे, अजूनही आई वडील आली नाही. तर ती परत फोन करते पण त्यांचा फोन लागत नाही. कन्या म्हणते की यार नेटवर्क वगैरे गेलं असेल. 10:30 वाजता ती मोबाईल वगैरे ठेवते आणि टी व्ही बंद करते आणि तिच्या रूममध्ये जाते आणि झोपी जाते. झोपी गेल्याच्यानंतर
तिच्या कानावर एक आवाज येतो किचन रूममध्ये, जे आपला नळ चालू असतो ना, तो नळ चालू झाल्याचा. तिला वाटतं की यार आई आली वाटते. ती उठते आणि कन खाली जाते. आता खाली जशी अर्ध्या रस्त्यात जाते ना ती, तसं तिच्या डोक्यामध्ये येतं की दरवाजा तर मी आतून लावलेला आहे, मग आई आत येईल कशी? तेव्हा ती दचकते. तिला वाटतं की यार मायला चोरगिरं तर नाही ना आले. मग ती हळूहळू दबत्या पावलामध्ये खाली उतरते आणि तो आवाज असतो ना, तो किचन रूममध्ये येलेला असतो. ही हळूवार त्या किचन रूममध्ये जाते आणि बघते तर त्या नळामधून खाली पाणी पडत असतं. कन्या जाते, इकडे तिकडे बघते तर कुणीच दिसत नाही आणि ते पाणी, नळाचं पाणी बंद करते. बंद केल्याच्या नंतर ही काय करते, हिला असं वाटलं की थोडंफार पाणी प्यावं, त्यामुळे ती फ्रीज ओपन करते आणि फ्रीजमध्ये जी बॉटल आहे पाण्याची ती घेण्याचा प्रयत्न करते, पण त्या बॉटलमध्ये पाणी नसतं. कन्या म्हणते की यार पाणी पण नाही आहे, चला आपण काय करूयात, नळाचं पाणी भरूयात आणि फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. ती बॉटल घेते, बॉटलीचं झाकण खोलते, नळाला लावते, नळाचा कॉक फिरवते तर पाणी येतच नाही. आता परत ती कन्फ्यूज होती की आत्ता 5 सेकंदाच्या अगोदर पाणी येऊ लागलं आणि आत्ता पाणी नाही आहे. हे कोणता आणि विचित्र प्रकार आहे हा? आणि ज्या नळामधून पाणी येऊ लागलं तो नळही ती फिरवून बघते, त्याच्यातूनही पाणी येत नव्हतं, एक थेंबसुद्धा पाणी येत नव्हतं. पण या अगोदर ते पाणी येत होतं 5 सेकंदाच्या अगोदर. कन्या म्हणते की यार इतकं कसं विचित्र होऊ शकतं, थोडंफार तरी पाणी यायला पाहिजे ना. मग ती खाली जे डस्टबिन असतं ना, ते आपलं काय म्हणतो यार त्याला, धुण्या पिण्याचं यार, ते डोक्यामधून गेलं सोडून त्याच्यामध्ये असं हात घालून पाहते, ते पूर्णपणे कोरडं असतं. आता ही पूर्णपणे कन्फ्यूज, यार हे माझ्यासोबत व्हायलंय काय यार, नेमकंच पाणी आलंय, सगळं कोरडं आहे, तर कसं पाणी सांडलेलं पण दिसत नाही आहे, पूर्णपणे कन्फ्यूज. मग ही परत बाथरूममध्ये जाते, बाथरूममधले नळ फिरून बघते, ते पूर्ण पाणी बंद झालेलं. तेव्हा हिला आठवतं की ही जेव्हा हिच्या आईवडील बाहेर जात होते त्यावेळेस हिला सांगितलं होतं की कन्या लाईट गेलेली आहे, लाईट आल्याच्यानंतर पाणी भर. आणि हिला तेव्हा समजतं की आपण तर पाणी भरलंच नाही आहे, त्या कारणामुळं पाणी कसं येणार. मग ती जाते आणि मोटर लावायचा प्रयत्न करते, पण मोटर लागत नाही. पण मोटर लावता वेळी तिच्या डोक्यामध्ये एकच विचार असा येतो की जर तेव्हा पाणी संपलेलं होतं तर मग मी खाली उतरू लागले तेव्हा पाणी कसं येऊ लागलं, तिच्या डोक्यामध्ये होतं. आणि मोटर लावण्याचा प्रयत्न करत होती, बटन दाबत होती, बंद करण्याचं, चालू करण्याचं, बंद करण्याचं, चालू करण्याचं, पण मोटर काय लागत नव्हती. त्या कारणामुळे हिला सुधरत नव्हतं की यार नेमकं हे व्हायलंय काय. तर हे सगळं झाल्याच्या नंतर कन्या कदरली, मोटर लागत नव्हती, पाणी भरले जात नव्हतं. ही म्हणली की जाऊ दे यार, मरू दे तिकडे, मी जाते झोपी जाते. सगळ्या घराच्या लाईट चालू असतात, हिला भीती वाटते ना. मग ही जाते, हिच्या रूममध्ये जाऊन झोपी जाते. झोपी गेल्याच्या नंतर परत काही मिनिट होतात आणि परत काही मिनिटाच्या नंतर परत तसाच आवाज हिला येतो पाणी येण्याचा. आता ही परत भीते. आता दुसऱ्या वेळेस असं झालं म्हणल्याच्या नंतर मरणाची फाटली नाहीची, ही उठते, हळूवार आपल्या रूमच्या बाहेर येते आणि जिथं ते पाणी पडते तिकडं बघते. आता हिनं जे नळ चालू केले होते ना त्या किचन रूममधले सगळे, इकडचा एक इकडचा एक, त्या दोन्ही नळामधून पाणी यायलेलं असतं आणि जास्त स्पीडमध्ये यायलेलं असतं. कन्या त्या किचन रूममधून त्या नळाकडे नुसती बघतीये की हे काय प्रकार आहे, निव्वळ त्या नळामधून पाणी येतंय कसं काय, मोटर तर लागली नव्हती. मग हिचं मन म्हणते की यार नाही, मोटर लागली असेल, तुला लक्ष नसेल. ती सगळीच्या डोक्यामध्ये होतं ना, नळाचं पाणी येते, नळाचं पाणी येते. मी ती परत मोटरीकडे जाते, स्टार्टरकडे बघते तर स्टार्टर बंद. ती परत मधात येते, परत मधात बघते तर एकही नळ चालू नाही. आता असं झाल्याच्या नंतर याच्यानं पायाखालची सगळी जमीन सरकते की हे नेमकं आता व्हायलंय काय. एवढं भयानक आणि एवढं कन्फ्युजनमध्ये इतकं खतरनाक पद्धतीनं काय होत असते ना, आत्ताच बंद आत्ताच चालू, हे व्हायलंय काय माझ्यासोबत. हे तिच्या वडिलांना फोन करण्याचा प्रयत्न करते, प्रियकराला फोन करण्याचा प्रयत्न करते, एकाचाही फोन लागत नाही, सगळ्याचे नेटवर्क बिझी येतात. शांत होते, काही विचार करत नाही, रिलॅक्स म्हणते. ही म्हणते बाबा काहीतरी थोडंफार होत असेल. मग जी कन्या आहे ती परत पलटते आणि तिच्या रूमकडे जाण्याचा प्रयत्न करते. जशी अर्ध्या रस्त्यात जाते ना, परत तिच्या कानावर आवाज येतो पाणी पडण्याचा. ती परत खाली येते, परत किचन रूममध्ये डोकावून बघते तर नळामधून पाणी येते. तेवढ्यात परत आवाज येतो हिला दुसरे नळ चालू झाल्याचा. किचन रूममध्ये तर नळ येतात, पण त्याच्यासोबत तिनं बाथरूममध्ये सुद्धा नळ चालू केलेले होते पाणी यायले का नाही बघायला. आणि बाथरूमचे किचन रूम इकडच्या साईडला होतं आणि बाथरूम इकडच्या साईडला होतं, तर त्याच्यातलेही नळ चालू झाले. तिकडेही प्रेशरनं पाणी खाली पडतंय, इकडेही प्रेशरनं पाणी खाली पडतंय. ही पूर्णपणे कन्फ्यूज. ही म्हणली की आता मी ना कोणीकडे जात नाही, मी डायरेक्ट या नळाकडे जाते आणि नळाखालचं पाणी भरते. ही जाते तिथे त्या किचन ओट्यावर जे बॉटल ठेवलेली असते ती बॉटल उचलते आणि नळाखाली अशी धरते, तर ॲक्च्युली पाणी त्या बॉटलीमध्ये पडतं. आता ही पूर्णपणे कन्फ्यूज की असं कसं व्हायलंय. हिचं अंग पूर्ण चरचर कापायले. अर्धी बॉटल भरते, जशी अर्धी बॉटल भरली तसं त्या पाण्याचा पूर्णपणे रंग चेंज होतो. लाल होत नाही रंग पिक्चरमधल्यासारखं, ना 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 ना, त्या पाण्याचा रंग होतो काळाशार.
काळाभोर, जसं की ऑइल त्याच्यामध्ये पडते. ती पूर्ण बॉटल खाली फेकते आणि अशी आरबळून अशी पाठीमागं पडते. आणि जशी जशी पाठीमागं जाते ना, तसं तसं ते पाणी आटतं, अचानक पद्धतीनं बंद होतं. मग परत ती हळूहळू तिथे जाते, तर बॉटल पूर्णपणे रिकामी, कोरडी भडक, त्याच्यामध्ये एक थेंबही पाणी नाही. ही पूर्णपणे कन्फ्यूज होती की आता मी करू काय. तेवढा तिच्या फोनवर एक फोन येतो आणि तो फोन असतो हिच्या आईचा. तर ही फोन उचलते आणि हॅलो म्हणते. हिच्या आई म्हणते, अगं कन्या, तू काय वेडी वगैरे झालीस का? किती वेळची मोटर लावली आहे तू? वर जा, दुसऱ्या टाकीमध्ये पाणी सोड, कॉक फिरव आणि मोटर बंद कर, पटकर जा, ते पाणी सगळे खाली पडतंय, शेजारी बोंबलत आहेत. आणि तिची आई फोन कट करते. ही पूर्णपणे शांत होते. हे व्हायले काय? इतकं इतकं कसं निराळा आणि इतकं कसं विचित्र होतं माझ्यासोबत. आणि असा फोन ठेवल्याच्या नंतर ना, जे किचन रूममध्ये पाणी बंद झालं होतं ते चालू झालं. ही पळत किचन रूममध्ये जाते, फटाफट सगळे नळ बंद करते. बाथरूममध्ये जाते, सगळे नळ बंद करते. आणि वरी एक 2 टाक्याचं कनेक्शन असतं की ही टाकी भरल्याच्या नंतर इकडच्या टाकीमध्ये कॉक फिरवायचा असतो. आणि जर कॉक फिरवलं नाही तर इकडच्या टाकीतलं जे पाणी ना ते सरळ खाली पडतं आणि रस्त्यावर पडतं. आणि जे समोरचे शेजारी आहेत ना ते बोंबलतात. आणि त्या शेजाऱ्यांचा जेव्हा याच्या आईला फोन जातो त्यावेळेस हिची आईला फोन करते असं हिला वाटलं. मग हे काय करताना एक टॉर्च घेते घरामधली आणि जोरात कणकणं छतावर जाते की बाबा कॉक फिरवायचा आणि ते टाकी बंद करायची. गडबडीनं जाते, खूप गडबडीनं जाते आणि कॉक फिरवते. कॉक फिरवल्याच्या नंतर हिला काहीच ऐकू येत नाही की टाकीमध्ये पाणी पडतंय न पडतंय, काहीच नाही, एकदमपणे शांतता. मग हे काय करते, थोडंसं असं बाजूला जाते आणि जिथून पाणी खाली पडतं ना तिकडं टॉर्च दाबते. तिकडं काहीच नसते, एकही थेंब नसतं, पूर्णपणे पाणी कोरडं असतं, तिथं काहीच पडलेलं नसतं. नेहा परत कन्फ्यूज होती. आता नेहाजवळ मोबाईलच होता, नेहा म्हणतो यार मी, कन्याजवळ मोबाईल होता. कन्या आपला मोबाईल काढते, परत तिच्या आईला फोन करायचा प्रयत्न करते, तर तिच्या आईचा फोन लागत नाही. मग ही पूर्णपणे कन्फ्यूज होती की मला तर फोन आला होता, माझा फोन कसा लागत नाही आहे. मग ही कॉल हिस्ट्रीमध्ये जाते, तर तिथं हिला फोन आलाच नव्हता फोन हिला. ही म्हणते यार हे माझ्यासोबत व्हायलंय काय नेमकं. असं डोक्याला जोरजोरात मारून घेते, स्वतःचं शरीर असं झाडते, डोळे चोळते. हिला वाटते की हे माझ्यासोबत नेमकं व्हायलंय काय. अच्छा ठीक आहे म्हणते. मी काय करते ना, मी टाकीचे झाकणं काढून बघते टाकी भरलेली आहे किंवा नाही. ही टाकीजवळ जाते, टाकीचं झाकण काढते आणि मधात बघते, तर टाकी ना पूर्णपणे कोरडी झालेली असते. जे खालचा नळ असतो ना त्याच्या खाली पाणी असतं. टॉर्च लावून बघते ती आणि परत दुसरी टाकी उघडून बघते, तीही तेवढीच खोल झालेली असते. हे आता हिला कन्फर्म होतं की माझ्यासोबत काहीतरी गडबड होती. आणि ही निर्णय करते की आता मी काय करणार, सरळ बाहेर जाणार आणि मी माझ्या प्रियकराच्या इथं जाणार, नाही तर मैत्रिणीच्या इथं जाणार. मी इथं या घरामध्ये आता एकही क्षण थांबणार नाही, कारण की एवढं सगळं झालेलं असतं आणि एवढ्या सगळ्यामध्ये कोणता हुशार माणूस आहे जो या घरामध्ये थांबेल. एक लॉजिकल गोष्ट आहे ना. एवढ्या सगळ्या गोष्टी जर आपल्यासोबत अचानक पद्धतीनं होत असतील तर भाई कोणाची हिंमत नाही होणार की इतका वेळ घरामध्ये थांबायचे. सरळ तो घराच्या बाहेर निघून जाईल, दुसऱ्या मित्राच्या इथे जाईल, पण घरामध्ये थांबणार नाही, हे का नाही. मग हिनं तसं ठरवलं की सरळ खाली जायचं, दरवाजा उघडायचा, स्कूटी काढायची आणि सरळ आपल्या प्रियकराच्या इथं जायचं, नाही तर आपल्या मैत्रिणीच्या इथं जायचं. प्रियकराच्या इथं सोडून द्या, इतक्या रात्री जाणं बरोबर नाही वाटत, पण आपल्या मैत्रिणीच्या इथं 100% जायचं आणि तिथं थांबायचं. हिनं असं ठरवलं. ही आपली बॅटरी घेते आणि कणकणं असं त्या छतावरून पायऱ्याकडे येते. जशी पायऱ्यावर पाय ठेवणार तसं तिला आवाज येतो टाकीमधून कुणीतरी असं टाकीला मारण्याचा, ठप 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 ठप, आणि त्याच्यात कुणीतरी रडण्याचा आणि आवाज मारण्याचा, वाचवा वाचवा वाचवा, अशा प्रकारचा. आता जी कन्या आहे ती पूर्णपणे हादरते, हिच्या अंगाला घाम येतो. आता जस्ट इमॅजिनेशन करा, तुम्ही तुमच्या छतावरची टाकी पाहण्यासाठी जात आहेत आणि टाकीचे झाकणं सगळे खोलून बघतायत. टाकीमध्ये पाण्याचा एक कचरा पण नाही आहे, एक थेंब पण नाही आहे. तुम्हाला कळतं की आता सगळ्या टाक्या रिकामी आहेत, आपली मोटरही बंद पडलेली आहे, खाली काही पाणी येत नाही, पण खाली पाणी चालू आहे. मग वरी पाहिल्याच्या नंतर तुम्ही म्हणता की माझा काहीतरी भ्रम आहे, खाली पाणी चालू होतं ते. मग तुम्ही काय करता, तिथून खाली उतरता आणि खाली निघण्याचा प्रयत्न करता. तेवढ्यात त्या टाकीमधून आवाज येतो, कोणीतरी टाकीला वाचवण्याचा, आणि वाचवा वाचवा असा आवाज येतो. कसं वाटेल, भयानक वाटेल ना, भीती वाटेल ना. तसंच या कन्याचं सुद्धा झालं. हिचे हातपाय लटलट कापायला लागले. हिला कळणार नेमकं काय आहे ते. त्या टाकीमधून रडण्याचा आवाज येतोय, त्या टाकीमध्ये मुलीचा रडण्याचा आवाज येतोय. हे पूर्णपणे कन्फ्यूज की नेमकं व्हायलंय काय. आणि इतका रडण्याचा आवाज, असं की निर्दयी माणसाला सुद्धा दया येईल एवढा रडण्याचा आणि एवढा भयानक आवाज त्या टाकीमधून येतोय. कन्याची आई ही हळूवार त्या टाकीपाशी जाते, टाकीचं झाकण परत खोलल्याच्या नंतर त्याच्यात बॅटरी दाबते, तर त्याच्यामध्ये एक मुलगी, ती पूर्णपणे निर्वस्त्र झालेली, तिच्या अंगावर एकही कपडा नाही
आणि तिचे जे शरीर आहे, छाती आहे, ती छाती पूर्णपणे अशी अर्धवट कापलेली, तिच्या पोटामधून आतडे बाहेर निघलेले, रक्तामध्ये सगळं त्या टाकीमध्ये जे रक्त आहे ना, ते माझ्या टाकीमध्ये जे अर्ध पाणी असतं ना तेवढं रक्त भरलेलं, पाणी नाही रक्त भरलेलं, आणि ती मुलगी हिच्याकडे बघून रडतीये. आणि याच्यामध्ये सगळ्यात आश्चर्यचकित गोष्ट काय आहे माहिती आहे, त्या मुलीचा जो चेहरा आहे ना, तो चेहरा हळूहळू बदलतोय. सुरुवातीला जे हिनं चेहरा पाहिला होता ते वेगळा होता, पण जशी ही तिच्याकडे बघते, हिच्या तोंडातून वाचा खुलत नाही, हिला बोलायचं कळत नाही, हिला काहीच कळत नाही. एवढा भयानक प्रकार पाहिल्याच्या नंतर कोणाला काय सुचतं का? ती नुसती बघत राहते तिच्याकडं, आणि तिचा चेहरा हळूहळू बदलते. आणि तिचा चेहरा होतोय कोणासारखा माहिती आहे? या सेम कन्यासारखा चेहरा होतोय. तिचं शरीर कन्याच्या शरीरामध्ये कन्वर्ट होतं, आणि बघता बघता ते शरीरही बदलायला लागतं. अचानक तिच्याकडे हमला करते, पण ही अशी जोरात, अशी झटकून, अशी जोरात पाठीमागं पळते, आणि जोरात खाली पायऱ्यानं खाली उतरते, रडत, जोरजोरात ओरडत, जोरजोरात ओरडत. जो दरवाजा असतो खुल्ला हिच्या घराचा, त्या दरवाजाकडे अशी पळत जाते, पण तो दरवाजा धाडकरीन लागतो. लागल्याच्या नंतर पूर्ण काही शांत होतं. घरामधली पूर्ण लाईट जाते, घरामध्ये लाईट राहत नाही. घराची खिडकी असते बघा, एक छोटीशी काचाची, त्या खिडकीमध्ये जाते, जोरजोरात ओरडते, खिडकी आपटते, पण बाहेर असलेल्या कुणालाही ऐकू जात नाही, कारण की बाहेर कुणीच नसतं ना. आता रात्र झालेली असती, 11, 11:30 वाजलेली असतात, तर त्या टायमामध्ये हिला बाहेर कोण दिसणार आहे? सगळेजण घरामध्ये झोपलेले, ही ती खिडकी वाजवते, हिला काय कळत नाही काय करावं आणि काय नाही म्हणून. तेवढ्यात हिचं जे शरीर आहे, हिच्या शरीरामधून रक्त पडायला लागतं. जे हात असतो ना, ह्यो असा कापायला लागतो, हिच्या शरीरामधून असं रक्त खाली पडायला लागतं. हे आपल्या हाताला असं धरते, आणि पूर्ण लाईट घरातली गेलेली असते, आणि त्या गेलेल्या घरातल्या लाईटीमध्ये फक्त हिचा आवाजच हिला ऐकू येत असतो, रडण्याचा. ही पूर्णपणे अशी शांत बसते, आणि ज्या खिडकीपाशी आपटत होते ना हात आपले, तिथंच अशी आपली खाली बसते. खाली बसल्याच्या नंतर हिच्या कानावर आवाज येतो रडण्याचा, आणि तो आवाज असतो समोरच्या एका स्त्रीचा, जी की अनविजिबल असते, हिला दिसत नसते. रडताना आवाज येतो, ही शांत होते, हिचं रडणं गप्प बसतं. ही पूर्णपणे कन्फ्यूज होते की आता माझ्यासोबत काय होणार आहे, मला काय माहिती नाही आहे. ही एका जागेवर बसलेली आहे, तिच्या घरामध्ये कुणीतरी रडत आहे, आणि इतक्या जोरात रडत आहे की हिच्या कानटाळ्या बसतात, इतक्या जोरात रडते, जोरामध्ये बोंबलते, आणि एकदम शांत होते एकदम. परत एक आवाज येतो हसण्याचा, परत हसते, परत सगळं शांत होते. मग शांत झाल्याच्या नंतर कम्प्लिटली अर्धा घंटा काहीच हालचाल होत नाही. कन्या हळूवार उठते, घराच्या दरवाजापाशी जाते, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते. दरवाजाची कोंडी तर आतली जी लावलेली असते ती उघडती, पण दरवाजा असा उघडल्या जात नाही. असं वाटतं की बाहेरून कोणीतरी लावलेलं आहे असं हिला फील होतं. तो दरवाजा शांत ठेवते. मग ही ठरवते की आपण आपल्या रूममध्ये जायचं आणि गुंडाळून झोपी जायचं, सकाळ होईपर्यंत उठायचंच नाही. ही हळूवार आपल्या रूममध्ये जाते, दबकत हळूवार जाते. तिच्या हातामधून रक्त खाली पडलेलं असतं. जाते रूममध्ये, रूमचा दरवाजा लावते, आणि आपल्या बेडवर झोपी जाते, आणि अंगावर पूर्णपणे पांघरून टाकून ती झोपते. हिच्या मनामध्ये पूर्ण भीती, झोप कुठे येते आता? एवढं सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला झोप येणार आहे का? नाही ना. तसंच हिचंही होतं, हिला झोप येतच नव्हती. तेवढ्यात हिला असा अनुभव येतो की कुणीतरी हिच्या मांड्यांवर हात फिरवते, दोन्ही मांड्यांवर, आणि असं वाटतं की कुणीतरी खालून वर येते. हिच्या दोन्ही मांड्यावर हात फिरवत हिच्या पूर्ण शरीरावरून हात फिरवत हिच्या मानेपर्यंत 2 हात येतात, आणि ही त्या हाताला असं फील करू शकते की हां इथं माझ्या हात आलेले आहेत म्हणून. आणि हिनं डोक्यावर पांघरून घेतलेलं असतं, पण हिची हिंमत होत नाही की ते पांघरून काढायचं आणि बघायचं की खाली कोण आहे म्हणून. ही तशीच अशी पूर्णपणे अशी बघतीयेस, आणि ते जे हात आहेत ना, ते हात जिथं नाही जायचे ना तिथं जाऊ लागले. हिला कुरवाळू लागले, हिला म्हणजे असं हिचं पूर्ण शरीर असं हे करू लागले ते हात, असं की कोणीतरी आहे हिच्यासोबत, ते तसला काय चुकीचा प्रकार करणार आहे तशा प्रकारचा काहीतरी ते प्रकार करत होतं. आणि जे पांघरून आहे ना, तिथून हळूवार त्याचं डोकं बाहेर येतं. डोकं बाहेर आल्याच्या नंतर ही बघते तर तीच मुलगी होती जी मुलगी हिनं टाकीमध्ये बघितली होती. आणि ही जोरात ओरडते, तशी ती जी मुलगी आहे समोरची हिच्या शरीरावरची, ती छताला जाऊन अशी चिपकते वर, आणि ती पूर्णपणे निर्वस्त्र असते. आणि ती जेव्हा छताला जाऊन चिपकते ना, त्यावेळेस ही पण पूर्णपणे निर्वस्त्र असते, हिच्या शरीरावर एकही कपडा नसतो. आणि जेव्हा ही जोरात चिरकते त्याच वेळेस हिच्या रूमचा दरवाजा देखील उघडला जातो. तिच्या रूमच्या दरवाजामध्ये तिची आई आणि वडील असतात. ही तिच्या आई वडिलाकडे बघते, तिचे आई वडील हिच्याकडे बघतात. आई जोरात धावत तिच्याकडे येते, हिला जवळ घेते, हिच्या अंगावर ते पांघरून टाकते, आणि मग ते रडू नको, शांत 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 शांत.
तिचे वडील म्हणतात की हे काय प्रकार होता असा. ते बाहेर जातात कारण की मुलगी जवान होती, तिथं थांबणार नव्हती, तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्या आजूबाजूला रूममध्ये बघतात तर काहीच नसतं. ती शांत होती. 1-1.5 घंटा सगळं काही सुरळीत होतं. लाईट वगैरे टाकतात, तिचे वडील मोटर वगैरे लावतात, पाणी वगैरे भरण्यासाठी लावतात. आणि ती मुलगी इतकी रडायलेली असते ना, तर तिला बाहेर घेऊन येते तिची आई कपडे वगैरे घालून. मग तिला विचारते की तुझ्यासोबत काय झालेलं आहे. मग ती सांगते की माझ्या सोबत असं असं झालेलं आहे आणि हे सगळं मी अनुभवलेलं, माझा हात पण कापलेला आहे बघ ना आई. जेव्हा मग ती आईला तिचा हात दाखवतो, हातावर कोणतीही सोंड नसते, काहीच लागलेलं नसतं. तिच्या आईमध्ये की ठीक आहे बाळा, काय प्रॉब्लेम नाही, सोडून दे, आमची चूक आहे, आम्हाला तुला मोकळं सोडून जायलाच नको हवं होतं. आता तिच्या वडिलाला कळत नाही, तिलाही कळत नाही की नेमकं झालं काय म्हणून. थोडा वेळ होतो, ती शांत होते. शांत झाल्याच्या नंतर तिच्यासोबत जे काय झालं ना ते सगळं काही ती सांगते. मग दुसऱ्या दिवशी तिचे वडील जेव्हा ऑफिसला जातात त्यावेळेस ते सांगतात की आमच्या घरामध्ये असा असा प्रकार झाला आहे आणि माझी मुलगी जी आहे ती असं असं झाल्यागत सांगत होती. आता तिचे वडील ज्याला सांगत होते ना तो म्हणत होता की मुलगी होती, एक काम करू, ते काय करतो त्याचा मोबाईल बाहेर काढतो आणि मोबाईलमध्ये त्या मुलीचा फोटो दाखवतो ज्या मुलीने तिथं फाशी घेतली होती. आता तो फोटो जे आहे ना, तिचं जे वडील आहेत, कन्याचे वडील, तिच्या मोबाईलमध्ये घेतात आणि संध्याकाळी घरी येतात आणि सहज बोलता बोलता ते फोटो असं त्या कन्याला दाखवतात. कन्या एकदमपणे घाबरते आणि बोलते की अहो बाबा, ही काल हीच मुलगी होती काल. त्यावेळेस त्याला आणि त्याच्या बायकोला समजतं की ज्या मुलीबद्दल एक माणूस बोलत होता ना की तर फाशी घेऊन मेली, तिच्यासोबत वाईट काम झालं आहे, तिची आत्मा 100% होती, पण तिची आत्मा इथं आली कशी आणि इतके दिवस काय प्रॉब्लेम नाही झाला, अचानक असा प्रॉब्लेम झाला तरी कसा. आता मग सगळं झाल्याच्या नंतर ते एका महाराजाला विचारतात, पुजाऱ्याला. तर ते म्हणतात की बाबा हे काय तेवढं शक्य नाही आहे, पण जर एखादं बघा कसं असतं ना, एक सोप्या भाषेमध्ये सांगतो, तो महाराजांना सांगत होता तशा. एक घर आहे, त्या घराला दरवाजा नाही आहे आणि त्या घराची जी वाईब आहे ती वाईब अशी आहे की कुणी पण येऊन तिथं राहू शकतं. तर कुणी पण येतं राहितं ना. तसं काय आहे ना, एखादा माणूस असतो, एखाद्या माणसाच्या कुंडलीमध्ये असा काही दोष असतो की काही ग्रह असतात की ते ग्रह जे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज असतात, ज्या अतिरिक्त शक्त्या असतात, त्यांना आवाहन करतात की बाबा या, म्हणजे असं की त्यांना येण्याचा जो रस्ता असतो ना तो मोकळा असतो. तसं तुमच्या घरातल्या एखाद्या मेंबरचं असं काही असेल, त्या कारणामुळे ती जी शक्ती आहे ती त्याच्यावर जास्त प्रमाणामध्ये हावी झाली असेल आणि मग तिला तो सगळे काही अनुभव आले. नॅचरली असं काही होत नाही. आणि असं जर काही असेल तर मी काही दोरे देतो, काही तावीज देतो, ते तुम्ही तिथे येऊन बांधा, तर ते सगळं काही प्रॉब्लेम थांबण्याचा होऊ शकतो. मग ती तिथून आल्याच्या नंतर तिची कन्याचे वडील असतात, ते तिच्या मुलीला बांधतात दोरे वगैरे आणि सगळं काही सॉल्व होतं. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की या स्टोरीच्या अगोदर की कन्याला एक प्रॉब्लेम होती. आता ती प्रॉब्लेम अशी होती की जी कन्या होती ना ती इमॅजिनेशन खूप जास्त करायची. म्हणजे जरी अशी एखादी गोष्ट आहे आणि तिच्या डोक्यामध्ये अशी आली आहे तर ती काय करायची ना की ती गोष्ट असं की तिच्यासोबतच घडली आहे असा विचार करायची ती आणि अशा पद्धतीनं ती वागायची. म्हणजे प्रत्येक गोष्ट ना ओव्हरथिंक करायची, सिरियस घ्यायची ना, असं ती जाणून घ्यायची जसं की तिच्यासोबतच झालं आहे. अशा प्रकारची तिला प्रॉब्लेम होती आणि कदाचित तिनं हे सगळं काही जाणून घेतलं असेल आणि तिला कुणीतरी सांगितलं असेल की त्या मुलीसोबत असं झालेलं आहे. कॉलेजमध्ये काय असतं ना, गप्पा वगैरे निघतात, त्यावेळेस कुणी कुणाला सांगतं. त्याच कारणामुळं हिच्यासोबत असला काय प्रकार झाला असेल असं तिच्या वडिलाला वाटलं. पण त्याच्यानंतर कधीही त्या घरामध्ये असं काही झालं नाही आणि जी कन्या आहे तिला कधीही घरामध्ये एकलं सोडलं नाही. हे कुठं जायचे तरी कन्याला घेऊन जायचे, नाही तर कन्याला घेऊन जायचे. आता ही होती आजची स्टोरी. जर आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर मला प्लीज तुम्ही स्टोरी शेअर करू शकता आणि स्टोरी शेअर करण्याचा जे मार्ग आहे ते तुम्ही मला इंस्टाग्रामवर DM करू शकता. माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक भेटून जाईल. तर सपोर्ट.